एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो चला, आज मी तुमच्यासोबत माझे आफ्टरनून, इव्हनिंग अँड नाईट रुटीन शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आत्ता मी मुलांना घेऊन घरी आलेली आहे. मुलांची सुट्टी झाल्यानंतर मी त्यांना जे आहे ना घ्यायला जात असते. सो घरी आल्यानंतर मुलांना थोडा आराम मिळावा म्हणून मी त्यांचा टी व्ही टाईम जो आहे तो ठरवलेला आहे. सो हाफ अवर वेदांत टी व्ही बघतो, त्यानंतर हाफ अवर चिऊ टी व्ही बघत असते. सो आत्ता वेदांचं टर्न होतं म्हणून त्याने येता बरोबर जे आहे ना त्याने टी व्ही लावून घेतली. त्यानंतर मी जे आहे ना लगेच कामांना सुरुवात केलेली आहे. सो मुलांचे जे काही टिफिन बॅग होते ते मी किचनमध्येच घेऊन येते डायरेक्ट, आणि जे काही टिफिन बॉक्सेस असतात ते मी आधी रिकामं करून घेते आणि स्कूल बॅग वगैरे जे आहे ना सगळे जागच्या जागी मी ठेवून देत असते. कारण वेळेवर वस्तू आवरले नाही तर घरामध्ये लगेच पसारा जो आहे तो वाढायला लागतो. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींची सवय लावली तर घर मेंटेन राहायला खूप सोपं जात असते. तर चला, आजचा हा रुटीन व्लॉग सुरू करूया. सो मुलांना पिकअप करण्याआधीच मी स्वीट कॉर्न उकडायला ठेवून दिले होते. आता कॉर्न एकदम छान उकडून तयार झालेले होते, थंड पण करून ठेवले. म्हटलं चला आता साबुदाण्याची खिचडी बनवायची होती. कारण दुपारचा वेळ जो आहे ना तो मुलांसाठी खूप हेवी जेवण नको असते. त्यामुळे मी त्यांना मध्येच काहीतरी असं हलकं फुलकं किंवा चुटूक मुटूक खायला देत असते. आणि सध्या वेदांचं तर खूप सुरू होतं की मम्मा भूक लागली, मम्मा भूक लागली. म्हटलं तोपर्यंत खिचडी होईपर्यंत ना मी त्याला जे आहे ना स्वीटकॉर्न देऊन देते. सो स्वीटकॉर्न मी अगदी चाकूनेच कट करून घेतलेला आहे. आणि या मोसममध्ये स्वीटकॉर्न खाणं खरंच खूप चांगलं असते आणि त्याच्यातले भरपूर प्रोटीन्स आपल्या मुलांना मिळत असते. सो एक एक कटोरी जे आहे ना मी दोघांनाही इथे स्वीटकॉर्न देऊन देते. त्यामध्ये मी ऑलरेडी मीठ टाकून उकडलेलं होतं म्हणून मी आता वरून काहीच ॲड करत नाही. जर यामध्ये थोडंसं चाट मसाला टाकलं तर या स्वीटकॉर्नची चव अजूनच छान लागत असते. सो दोघांनाही चाट मसाला नको हवा होता म्हणून मी काही चाट मसाला टाकला नाही. त्यानंतर इथे साबुदाण्याच्या खिचडी बनवायला स्टार्ट केलेला आहे मी. सो इथे कांदा टोमॅटो कट करत आहे. आणि मला तुम्हाला एक गोष्ट सुद्धा सांगायची आहे, ते म्हणजे तुम्ही हे चाकू बघत असेल तर हे चाकूचा सेट जो आहे ना तो मी मिशोवरून ऑर्डर केलेला होता, ज्याची गंमत मी तुम्हाला पुढे सांगतेस. त्याआधी मी ते बटाटा जो आहे तो उकडण्याऐवजी बारीक बारीक कट करून घेतलं. म्हटलं खिचडीसोबतच डायरेक्ट त्याला शिजवून घेते. त्यानंतर असं झालं होतं ना, जेव्हा मी समरमध्ये गावाकडे गेली होती तेव्हा चिऊच्या पप्पांनी हे सगळं कारभार करून घेतलेलं आहे. आणि या तीनही चाकूचे नोक जे आहे ना त्यांनी तोडून ठेवले. सो त्यांनी ते लेदर बेल्ट जो आहे ना तो कट करायला गेला आणि तुम्ही चाकूची हालत बघू शकता. म्हणजे मी जेव्हा बघितली ना तेव्हा खरंच मला खूप वैताग आलेला होता, पण माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता. सो अशा प्रकारे काही कारभार जे आहे ते घरात करत असतात. त्यांनी मला म्हटलंय की मी तुला नवीन सेट घेऊन देते, पण मी आता नको मला, कारण हे इतकं छान होतं आणि याचीच हालत अशी झालेली होती. सो आता मला कुठलाच नवीन सेट नको, जे आहे त्यातच मी आता माझं काम जे आहे ते भागवून घेते. त्यानंतर इथे मी साबुदाण्याची खिचडी बनवायला स्टार्ट केलेली आहे. सो मी इथे डायरेक्ट जे आहे ना शेंगदाणे तळून घेत आहे. शेंगदाण्याचं बारीक वगैरे काही मी करून घेत नाही आहे. सो शेंगदाणे काढायला गेले तर मला शेंगदाण्याचा थोडा असा कुबट वास आल्यासारखं झालं. म्हटलं शेंगदाणे खराब होण्याआधीच ना ते सगळे शेंगदाणे मी असं भाजून ठेवून देते, ज्यामुळे जे आहे ना शेंगदाणे खराब होत नाही. सो मी एका पातेलीमध्ये शेंगदाणे काढून घेतले. त्यानंतर इथे खिचडीची तयारी स्टार्ट केलेली आहे. सो जिरं लसूण टाकून घेतलं. त्यानंतर शेंगदाणे मी तेलातच तळून घेतलेले आहे आणि तळलेले शेंगदाणे मी डायरेक्ट इथे साबुदाण्यात काढून ठेवले, कारण मी बटाटा उकडलेला नव्हता. सो मला बटाटासुद्धा इथे फ्राय करून घ्यायचं होतं म्हणून मी बटाटा फ्राय केला. आणि अशा पद्धतीने इन्स्टंट जर खिचडी बनवायची असेल, आपल्याकडे वेळ नसेल ना, तर बटाटा छान बारीक बारीक कट करून आपण त्याला तेलामध्ये असं परतून घेतलं की बटाटा छान शिजून जात असतो. त्यानंतर कढीपत्ता टाकला आणि कांदा टाकून मी हा आधी छान मसाला तयार करून घेतलेला आहे. थोडीशी मिरची टाकली. सो वेदांतला काय होते ना, त्याला व्हाईट कलरचा साबुदाणा अजिबात आवडत नाही, म्हणून मला मिरचीसोबत थोडीशी जी आहे ना हळदसुद्धा टाकावी लागते. त्याला येलो कलरचे वस्तू खूप जास्त आवडतात, जसं येल्लो राईस, त्यानंतर येलो कलरचा साबुदाणा, उपमा पण त्याला येल्लो कलरचंच आवडत असते. सो म्हणून मी त्याच्यासाठी खास करून हळद ॲड करते. नाहीतर मला व्हाईट कलरचं साबुदाण्याची खिचडी ना मला खूप जास्त आवडत असते, पण शेवटी मुलांच्या टेस्टनुसार करावं लागते. सो
सो खिचडीची टेस्ट अशी झणझणीत लागली पाहिजे म्हणून ना मी इथे वरून 1 चम्मच दहीसुद्धा ॲड केलेला आहे. आणि ट्रस्ट मी इतकी छान टेस्ट लागते ना की खूपच सुंदर. तुमच्याकडे दही अवेलेबल नसेल तर तुम्ही वरून असं लिंबूसुद्धा पिळून घेऊ शकता, त्याच्याने टेस्ट खूप छान लागत असते. सध्या माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नव्हती म्हणून मी कोथिंबीर टाकलेली नाही, तरी पण खिचडी खूपच कमाल झालेली होती. सो मला काही रावतच नव्हतं, घरभर असं खूप सुंदर सुगंध पसरलेला होता. तर म्हटलं चला आपणही बसून जे आहे ते मुलांसोबत खिचडी एन्जॉय करूया, म्हणून मी चिऊ आणि मी दोघींनी एकाच प्लेटमध्ये जे आहे ते खिचडी खाऊन घेतलेली आहे. त्यानंतर मुलांचा टीव्ही टाइम झालेला होता, मस्त असा फोटोबाई झालेला होता. तर म्हटलं चला आता समोरच्या रुटीनला सुरुवात करूया. आमचा नेहमीप्रमाणे 4 ते 6 जो असतो तो अभ्यासाचा टायमिंग असतो, जो आम्ही तुम्हाला आधीच भरपूर व्लॉगमध्ये जो आहे तो सांगितलेला आहे आणि तो आम्ही नेहमीच फॉलो करत असतो. सो जेव्हाचे आम्ही नवीन घरात शिफ्ट झालो होतो ना, तेव्हा थोडंसं रुटीन जो आहे तो व्यवस्थित व्हायला थोडा टाईम लागलेला होता. कधी घरातली कामं असायची तर कधी माझी यूट्यूबची कामं असायची, त्यामुळे कधी कधी टायमिंग थोडा मिसमॅच होत होता. पण म्हटलं की चला आता सगळं सेट झालेलं आहे, तर आता 4 ते 6चा जो आमचा टाईम टेबल होता तो आता फॉलो झालाच पाहिजे, म्हणून मी मस्त दोघांनाही इथे अभ्यासाला घेऊन बसलेले आहे. आणि मुलांचा अभ्यास घेत असताना साईड बाय साईड मी त्यांची वीकली टेस्टसुद्धा घेत असते. जसं की स्कूलमध्ये एखादा लेसन कंप्लीट झालं की मी त्यावर एक छोटीशी टेस्ट जे आहे ते घेत असते, त्यामुळे त्यांचा अभ्यास किती झाला आहे आणि त्यांना किती समजलं आहे हे जे आहे ते मला कळत असतात. आणि मला असं वाटतं की आपल्या मुलांना काय येते आणि काय नाही येत हे टीचरपेक्षा नाही एका आईला जास्त कळत असते. सो तुम्ही ॲग्री करत असाल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि त्यानंतर मी त्यांच्यासोबत जे आहे ना माझंही साईड बाय साईड शेड्यूलचा जो काम असतो, वीकली शेड्यूल असतो, तो मी तयार करून घेतला. आणि बघता बघता आता 6:30 झालेले होते आणि आमचा स्टडी टाईम कंप्लीट झालेला होता. तर 2 तासापासून मी शेंगदाणे पातेलीमध्ये काढून ठेवलेले होते. म्हटलं चला आता यांना छान भाजून ठेवते, म्हणजे काय होते ना, भाजून ठेवलं की शेंगदाणे खराब होत नाही आणि बऱ्याच गोष्टींसाठी ते आपल्याला मग कामात येत असतात. जसं की चटणीमध्ये कामात येतात किंवा एखादी भाजी किंवा एखादी रेसिपीसुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला लगेच ते भाजलेले शेंगदाणे जे आहेत ते उपयोगात आणता येते. साईड बाय साईड मला एक धनिया पावडरचा असा मसाला तयार करून घ्यायचा होता. त्यासाठी इथे मी जिरा घेतलेला आहे आणि त्यामध्ये जेवढा म्हणजे 1 कटोरी जिरा घेतला तर मी अर्धी कटोरी इथे थोडंसं बडीशेप घेतलेला आहे. आणि धने घेतले, धने माझ्याकडे थोडे कमी होते म्हणून मी इथे धने थोडे कमीच घेतले. त्यानंतर छान असं खमंग भाजून घेतलेलं आहे आणि रोजच्या भाजीमध्ये ना टाकण्यासाठी खरंच खूप कामात येते. फक्त धनिया पावडर टाकण्यापेक्षा त्यामध्ये जिरं आणि बडीशेप टाकलं की भाजीची टेस्ट खूप छान लागत असते. सो त्यानंतर ते जे आहे ना जिरं वगैरे मी म्हणजे थोडंसं थंड होण्यासाठी ठेवून दिलं. त्यानंतर बाहेर इथे झोक्यावर बसून लसूण छिलून घेते. ॲक्च्युली जेवढं काही आठवडाभर मला लसूण लागतं ना तेवढं मी लसूण जे आहे ते छिलून घेते. आणि ते लसूण छिलता म्हणजे असा पक्षी म्हणजे उडून गेला ना की अगदी सेम टू सेम तो मोरच होता. म्हणजे मी खूप कन्फ्युजनमध्ये आहे की तो रिअलमध्ये मोर होता की नाही, कारण मला 1-2 सेकंदाचाच म्हणजे अगदी वेळ मिळालेला होता. म्हणजे खाली एक डॉग होता आणि तो इतक्या जोरात भुंकला की तो पक्षी असा उडून छान म्हणजे त्याचा पिसारा वगैरे मस्त फुललेला होता. सो त्यालाच बघण्यासाठी मी इथे उभी झाली, पण मला तो दुसऱ्यांदा काही दिसलाच नाही आणि मला विचार करायलाही वेळ मिळाला नाही की हा अक्षरशः मोर होता की दुसरा कुठला पक्षी होता. आय डोंट नो. आता मी तुम्हाला म्हणजे कन्फर्म तर नाही सांगत की तो मोरच होता. मी मुलांनाही बोलवलेलं होतं की या पटकन इतका सुंदर पक्षी गेलेला होता, पण शेवटी तो आम्हाला दुसऱ्यांदा काही बघायला मिळालेलंच नाही. त्यानंतर बघता बघता सायंकाळ झालेली होती. आता थोडंसं अंधार पडायला सुरुवात झालेली होती आणि जे काही आता मी इथे शेंगदाणे भाजून ठेवलेले होते त्यासोबतच लसण छिलून घेतलेला होता. आणि हा जो मसाला तुम्ही बघताय धनिया पावडरचा तो सुद्धा थंड झालेला होता. म्हटलं चला आता ते मिक्सरमधून बारीक करून घेते. आणि अशा बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्या हाऊसवाईफला करून ठेवावे लागतात, कारण रोजचं सकाळचं स्कूल म्हटलं की या सगळ्या गोष्टींना ऑलरेडी प्रिपेअर असायला हव्या, कारण सकाळी सकाळी खूप घाई होत असते. म्हणून ना मी जिरं अद्रक लसणची पेस्टसुद्धा मी जे आहे ते तयार करून ठेवते, म्हणजे मला आठवडाभर पुरेल तितकी मी करून ठेवते. त्यानंतर या मसाल्याचा वास नाही इतका सुंदर येत होता, म्हणजे बडीशेप टाकली ना तर बडीशेप असं भाजल्यानंतर खूप सुंदर असा वास येत असतो आणि तो मसाल्यामध्ये उतरत असतो. खरंच खूपच छान असा वास येत होता. तर तेही मी एका पातेलीत काढून ठेवून दिले. सो जिरे थोडे जे आहे ना माझे करपले होते
सो मला तेव्हा तुम्हाला सांगायचं राहिलेलं होतं की जिरे थोडे कमी भाजायचे किंवा कमी आचेवर भाजलं तरी चालते. सो पातेली खूप मोठी होती त्यामुळे ना जिरे खूप सगळीकडे पसरलेले होते म्हणून थोडेसे करपले. त्यानंतर ते मी जिरं अद्रक लसूणची पेस्ट जे आहे ते करायला घेतलं. त्यामध्ये मी अर्धा चम्मच मीठ टाकलं म्हणजे ती आठवडाभर जी आहे ना खराब होत नाही आणि अगदी फ्रेश राहत असते म्हणून मी ते मीठ थोडंसं टाकून दिलं. त्यानंतर इथे पेस्ट मी तयार करून घेतलेलं आहे. म्हणजे करतच होती तेवढ्या वेळामध्ये मुलांचा आवाज आला की भूक लागली आता काहीतरी खायला दे. सो आता म्हटलं काय खायला देऊ म्हणून मी इथे विचार केला की चला ड्रॅगन फ्रूट होते माझ्याकडे तर ड्रॅगन फ्रूट्स जे आहे तेच मी मुलांना इथे कट करून देते. सो ड्रॅगन फ्रूट मी बाहेरच ठेवले होते त्यामुळे एक साईड थोडा असा खराब व्हायला सुरुवात झालेला होता म्हणून मी इथे लगेच जे आहे ते ड्रॅगन फ्रूट कट करून दिलं. आणि अशा भरपूर गोष्टी आपल्याला कामं करत असताना भरपूर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आधी मुलांचं जे आहे ते करावं लागत असते आणि माझंही सेम तसंच असते. त्यानंतर इथे पेस्ट तयार झालेली होती. मी स्टीलच्या भांड्यात टाकली आधी पण त्याचं झाकण काही मला मिळालंच नाही. पूर्ण घरभर शोधलं मी. कधी होते एखाद्याचं झाकण मिस राहिला की मग त्यामध्ये वस्तू ठेवायला जरा थोडा वेगळंच वाटते म्हणून मग त्याच्यातून काढून मी इथे छोटंसं जो काही कंटेनर होतं काचेचा एअरटाईट कंटेनर होतं मग याच्यामध्येच ठेवून दिली. सो त्यानंतर थोडंसं जिरा करपल्यामुळे ना थोडं काळपट दिसत होता म्हणून मी यामध्ये ना वरून थोडंसं धनिया पावडर ॲड करून मिक्स करून दिलं. त्यानंतर जेवणामध्ये आज मस्त असं डाळ भात बनवायचं होतं. म्हटलं चला आता कुकर लावून देते म्हणजे डाळ भातही तयार होऊन जात असतो आणि जे काही माझे आता छोटे मोठे बाकीचे जे काही कामं राहिले आहेत ते मला करायचे होते. सो आता सकाळपासून जी काही भांडी इथे सिंकमध्ये पडून होती त्यातल्या मी अर्धे भांडे जे आहे ते एका मोठ्या टबमध्ये बाईसाठी काढून ठेवले. त्यानंतर जे काही टिफिन बॅग वगैरे टिफिन बॉक्स वगैरे असतात आणि आत्ता जे मसाला बनवलेले छोटे मोठे भांडे होते ते मी स्वतःच इथे घासून काढले. त्यानंतर सकाळचा भात होता उरलेला. सो म्हटलं चला तिखट वरण बनतच आहे तर जिरा राईस तर बनलंच पाहिजे. तिखट वरण जिरा राईस हा चिवला हा कॉम्बिनेशन खूपच जास्त आवडते आणि तिचं होतं की आज मी जिरा राईस बनवून बघणार. सो आज तिचा लर्निंग सुरू आहे जिरा राईस रेसिपी. सो आजकाल माहिती नाही माझ्या दोन्ही मुलांना कुकिंगमध्ये इतका जास्त इंटरेस्ट येत आहे की खूपच जास्त दोघंही कुकिंग करायला बघतात आणि वेदांत तर खूपच त्याला तर प्रत्येक गोष्ट बनवायची असते. म्हणजे तो इतकं बोलते की मम्मा तू बस मी सगळं करून देणार. पण गॅस असते ना गॅसमुळे थोडी भीती वाटते मुलांना गॅसच्या आजूबाजूला म्हणजे असं करू द्यायला म्हणून मी बाजूला जे आहे ते उभी असते आणि मुलांच्या जिद्दीमुळे मग मला त्यांना छोट्या मोठ्या गोष्टी करू द्यावं लागतात. आणि चिवचंही तसंच होतं की आज मी जिरा राईसची रेसिपी शिकणार म्हणून मग तिला जिरा राईस जे आहे ते बनवायला शिकवलं. त्यानंतर इथे वरणाला मस्त अशी फोडणीसुद्धा देऊन दिली आणि सोबतच जे आहे ना काही पापड वगैरे होते ते सुद्धा मी इथे तळून घेते कारण वरण भात म्हटलं की पापड त्याच्यासोबत लागते आणि वेदांत तर पापडशिवाय जेवणारच नाही. म्हणजे प्रत्येक फॅमिलीमध्ये काही ना काही असते मुलांची आवडीनिवडी. सो जसं की आम्हाला वरण भातासोबत पापड लोणचं या सगळ्या गोष्टी लागत असतात. तुम्ही तुमच्या वरण भातासोबत काय काय खाता मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. त्यानंतर एका चाळणीमध्ये ना मी टिश्यू पेपर लावून दिले कारण मी इथे पापड फ्राय करत आहे आणि फ्राय केल्यामुळे काय होते ना मग त्याचा एक्स्ट्रा ऑइल जो आहे ना तो टिश्यू पेपर जो आहे तो पूर्णपणे ॲब्झॉर्ब करून घेतो ज्यामुळे मग पापडमध्ये तेल काही असं राहत नाही म्हणून मी इथे टिश्यू पेपर लावून दिलेला आहे. त्यानंतर दोघांनाही जेवण चारून मी खाली जे आहे ना वॉकिंगसाठी आणलेली आहे आणि वेदांतने सोबत जे आहे एक बॅट आणि बॉल आणलेला होता. म्हटलं चला काय होते ना घरामध्ये मुलं अभ्यास TV मोबाईल या सगळ्या तर गोष्टी करू शकतात पण त्यांना तेवढीच गरजेची असते ती म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटीज आणि ती बाहेरच केलेली जाते. सो म्हणून मी त्यांना बाहेर 1 तास तरी मी त्यांना खाली घेऊन येत असते जेणेकरून त्यांना छान ॲक्टिव्हिटीज करता येते आणि बाकी गोष्टींसाठी त्यांना ॲक्टिव्ह होण्यासाठी मदत होत असते. त्यानंतर खाली एक एक करून वेदांतने पूर्ण टीम जमा केलेली होती. म्हटलं चला आता याला खेळण्यासाठी भरपूर बच्चे पार्टी आहे तर माझं काहीच काम नव्हतं म्हणून मी वर आली. माझी वॉकिंग तशी झाली होती. म्हटलं माझं जे काही बाकीचं काम आहे ते मी करून घेते. सो मी जे उद्याच्या कामाची लिस्ट असते ना ते ऑलरेडी तयार करून ठेवत असते
असते, ज्यामुळे मला उद्या खूप सोपं जात असतं. म्हणजे मला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागत नाही. मी ते सगळे लिहून घेते, जे काही महत्त्वाची कामं असतात. त्यानंतर मुलं खेळून आलेली होती आणि असं होतं आमचा आजचा रुटीन. कसं वाटला तुम्हाला आजचा व्लॉग मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. चला मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय एव्हरीवन.